शासन पातळीवर होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता कोचिंग क्लासेसचे शिक्षक उतरलेत. कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केलेल्या ठरावानुसार आगामी कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत संघटनेचा उमेदवार रिंगणात उतरवण्यात येणार असल्याची माहिती ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान क्लासेसचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा करणाऱ्या अजितदादांनाही संघटनेनं आव्हान दिले. शालेय शिक्षण व्यवस्थेला पूरक अशी शैक्षणिक संस्था असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनं आता कोकण पदवीधर निवडणुकींसाठी दंड ठोपाटलेत. याविषयी बुधवारी पत्रकार परिषदेत घेण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख, उपाध्यक्ष प्रकाश पाटील, सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनील सोनार, कार्यवाहक रवींद्र प्रजापती, सदस्य शैलेश सकपाळ, अनिल काकुळते, विनायक चव्हाण, संतोष गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी सरोदे यांनी गेल्या 14 वर्षांपासून महाराष्ट्रीय क्लासेस संचालक म्हणजेच खाजगी शिक्षक यांच्या न्याय हक्कासाठी संघटना काम करत असल्याचं सांगितलं. शालेय शिक्षण व्यवस्था कमकुवत पडत असताना शिक्षकांसह विद्यार्थ्यांच्या हितासाठीही संघटना कार्यरत असून अनेक डॉक्टर, वकील, इंजिनियर घडवण्यात याच क्लासेसचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर या क्षेत्राच्या विकासासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नसल्यानं कोचिंग क्लासेस संघटना संतप्त झाल्यात. एवढंच काय तर आत्ताचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी क्लासेसचे दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची भाषा केली, याचा आम्ही जाहीर निषेध करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. दुकाने कोणाची बंद होतात हा येणारा काळच ठरवेल आणि याची प्रचिती उपमुख्यमंत्री यांना येईलच. परंतु आम्हाला शासनाकडे मिळत नसलेली दाद आणि वेळोवेळी होणारा आमचा अपमान याचा समाचार घेण्याचा निर्धार केलाय. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पुढच्या वर्षी होणाऱ्या कोकण पदवीधर निवडणुकीत संघटनेचा उमेदवार देऊन तो निवडून आणण्यासाठीचा ठराव एकमतानं संमत करण्यात आलाय. यासाठी आत्तापर्यंत 5,000 पदवीधर मतदारांची नोंदणी पूर्ण केली असून येत्या काळात 40,000 नोंदणी करण्याचा मानस संघटनेनं व्यक्त केलाय. सरकारचा चांगला प्रतिसाद हा मिळालेला नाही. शासनाकडून अद्यापही ड्राफ्ट संदर्भात कोणतीही बैठक अजूनही शासनाने केलेली नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे कोरोना काळात शिक्षकांना जो मदतीचा हात हवा होता शासनाकडून, तो शासनाने दिलेला नाही. आम्ही शासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार केला, पण शासनाने दाद न देता आमच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. कोरोना काळामध्ये आमचे अनेकाचे संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आली होती. अनेकांचे आमचे क्लासेस बंद पडले. अनेक विद्यार्थी शिक्षकांपासून वंचित होते आणि या सगळ्या उपासमारीची वेळ आमच्यावरती आली होती. तेव्हा देखील शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यानंतर आता कुठेतरी आमचे क्लास सुरळीत आहेत, परंतु कुठेतरी आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्टेटमेंट केलं 2 दिवसापूर्वी की मी महाराष्ट्रातले जे खाजगी क्लासेस आहेत त्याचे आम्ही दुकानं बंद करू. तर दादांना मला हे सांगायचं आहे, दादा ही दुकानं नसून हे सर्वसामान्य मुलं शिकणारी ही एक शैक्षणिक संस्था आहेत. येणाऱ्या भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, विधान परिषद आहे, तर नेमकं कोणाची दुकानं बंद होतील हे आम्ही तुम्हाला त्यावेळेला नक्की दाखवून देऊ. आणि उरला प्रश्न मतदारांचा, बघा आम्ही सगळा शिक्षक वर्ग आहोत. आमच्याकडे लाखोच्या घरामध्ये विद्यार्थी आमच्याकडे शिकून पुढे गेलेले आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहोत. आज आमची 5,000ची नोंदणी झालेली आहे. आमच्या संघटनेचे अध्यक्ष स्वतः कोकणामधले आहेत. त्यांनी कोकणचा दौराच्या अगोदर केलेला आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही भविष्यामध्ये देखील कोकण दौरा चालू करून कोकणामध्ये आम्ही जाणार आहोत. कोकणामध्ये आम्ही घेऊ, एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ आणि आम्ही मला असं वाटतं 40 ते 45,000 या घरामध्ये आम्ही आमचा मतदानाचा आकडा आम्ही घेऊ आणि मोठ्या संख्येने आम्ही निवडून येऊ. हे पूर्णतः 100% विश्वास मला आमच्यावरती आहे, आमच्या संघटनेवरती आहे. आणि यानंतर आम्ही विधानसभेत जाऊ, विधान परिषदेमध्ये जाऊन जो काही राडा घालायचा आहे, जो काही ही काही शिक्षणाची जी काही व्यवस्था बिखरलेली आहे ती कशी लाईनीवरती आणायची यासाठी आम्ही प्रयत्न करू. याचा अर्थ आपण कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये निवडणुकीला आपला उमेदवार देणार आहात? अर्थातच ही प्रेस कॉन्फरन्स त्यासाठीच आहे की आम्हाला जाहीरपणे सांगायचं आहे, आम्ही कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडणार नाही, आम्ही कोणालाही घाबरणार नाही. आम्ही येणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये आमचा उमेदवार देणार म्हणजे देणार आणि ठामपणे तो निवडून आणणार म्हणजे आणणारच. यासाठी तुम्ही काही नोंदणी वगैरे केली आहे का? नोंदणीला सुरुवात झालेली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची 5,000ची नोंदणी झालेली आहे आणि आम्हाला तो टप्पा ह्या 15 दिवसामध्ये 40,000पर्यंत गाठायचा आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू राहणार आहेत. कोणत्या पक्षाशी आपला काही संपर्क झाला आहे का किंवा कोणाशी संगनमत करून आपण एकत्रित लढणार आहात? आमचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही. आमचा कोणत्याही पक्षाशी संपर्क देखील झाला नाही आणि कोणी आमच्या संपर्कामध्ये आलं तर त्याला आम्ही दाद देणार नाही.
कारण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. हे शिक्षण, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना मिळणारं शिक्षण, हे शिक्षण टिकवण्यासाठी जी लढाई करायची आहे ती लढाई आम्ही लढतो आहोत. आणि बघा, लढाई नुसती रस्त्यावर लढून चालत नाही, तर प्रशासनाच्या आत शिरून त्यांच्या बाजूला बसून ती लढाई जिंकणं महत्त्वाचं असतं. शासनाकडून निर्णय काढून घेणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी आम्ही ही लढाई आता रस्त्यावरची आहे, निवडणुकीची आहे, आम्ही लढू. पण भविष्यामध्ये ही लढाई आम्ही विधान परिषदेमध्ये लढू आणि इथली शिक्षण व्यवस्था ही सुरळीत कशी होईल ह्यासाठी आम्ही प्रयत्न करू. गेले अनेक वर्ष शिक्षक आमदार इतके होऊन गेले, त्यापैकी कुठल्याही आमदारांनी आपल्याला दाद दिली नाही असं म्हणावं लागेल. नाही, मला आजपर्यंत काय झालं त्यावर मला जायचं नाही, पण आजपर्यंत जसं म्हणावं तसं शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगती झालेली नाही. आज दरवर्षी माझ्या माहितीप्रमाणे लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडत आहेत, पण त्यांना नोकऱ्या नाहीत, त्यांच्या नोकऱ्याचं कोण बघत नाही. मी एका पुस्तकात वाचलं होतं की विद्यापीठं म्हणजे बेरोजगार निर्माण करणारी कारखाने आहेत असं म्हटलं जातं. परंतु मी कारखान्याला नोकरी देण्याचं काम कोणाचं आहे? मतदारसंघातील आमदारांचं आहे ना. त्यांनी अद्यापर्यंत केलं नाही. कोणी काय केलं मला त्यात जायचं नाही. आमच्या संघटनेमधील उमेदवार जेव्हा निवडून येईल तेव्हा आम्ही लाखो विद्यार्थ्यांना दरवर्षी नोकऱ्या देऊ हे मी सांगू शकतो. आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ आंदोलनाच्या पवित्र्यात. ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शासकीय इमारती, शासकीय निवासस्थानं तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेले रस्ते यांची दुरुस्तीची कामं संबंधित अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली मोठ्या प्रमाणात पूर्ण केली असून वारंवार मागणी करूनही या कामांसाठी अनुदान उपलब्ध होत नसल्यानं कंत्राटदारांची आर्थिक परिस्थिती नाजूक झाली आहे. त्यातच सतत पुरवठादार आणि मजूर यांनी पैशासाठी तगादा लावला असून कंत्राटदारांवर भूकमारीची वेळ या सरकारनं आणली आहे. याबाबत वारंवार कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता यांच्याकडे पाठपुरावा करूनही शासनाकडे पैसे नाहीत असं सांगण्यात येतं. मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्री ठाण्याचे असूनही अनुदान का उपलब्ध होत नाही हेच समजत नाही. त्यामुळे त्वरित आम्हाला अनुदान उपलब्ध करून देण्यात यावं अशी विनंती त्यांनी केली आहे. अन्यथा आमरण उपोषण करावं लागेल आणि याला शासन जबाबदार राहील असा इशाराच आज झालेल्या आंदोलनात देण्यात आलाय. सोसायट्यांसंबंधी तक्रार करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण महासंघाचा पुढाकार. गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण पोर्टल सुरू. सहकारी गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद यांच्या विविध तक्रारींचं निवारण करण्यासाठी आता धावाधाव करण्याची गरज नाही. महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण महासंघानं गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण ऑनलाईन पोर्टल सुरू केले. या तक्रार निवारण पोर्टलचं लोकार्पण नुकताच राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलं. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर त्याचं तात्काळ निवारण होणार असल्यामुळे सोसायट्यांनी सहकार संवाद या पोर्टलवर तक्रार करण्याचं आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सीताराम राणे यांनी एका पत्रकार परिषदेत केले. यावेळी नवी मुंबई फेडरेशनचे सरचिटणीस भास्कर म्हात्रे आणि अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. सहकारी गृहनिर्माण सोसायट्या म्हटल्या की कार्यकारी समिती आणि सदस्यांमध्ये वादविवाद हे आलेच. हे वाद सोडवण्यासाठी निबंधक कार्यालय अथवा सरकारी यंत्रणांकडे धावाधाव करावी लागते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचं गणित जुळत नसल्यानं अनेक जण तक्रारी करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे दिरंगाईमुळे वाद चिघळून न्याय मिळण्यास विलंब होतो. ही बाब लक्षात घेऊन गृहनिर्माण महासंघानं पुढाकार घेऊन गृहनिर्माण सोसायट्यांसाठी सहकार संवाद तक्रार निवारण पोर्टल सुरू केले. आमची संस्था आमचे प्रश्न या टॅगलाईन अंतर्गत या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहकारी गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न 24 तासांच्या आत निवारण करण्यात येणार आहे. तक्रारदारानं पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवताच संबंधित विभाग या तक्रारीची दखल घेईल. तक्रार प्राप्त होताच तक्रारदार व्यक्तीला SMS द्वारे किंवा ईमेल ID वर संदेश पाठवला जाईल. तर पुढील कारवाईसाठी तक्रार संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना पाठवली जाईल. अधिकाऱ्यांकडून वेळेत तक्रार निवारण न झाल्यास पुन्हा त्या तक्रारींचा आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्याशी व्यक्तिशः संपर्क साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तरीही तक्रारीचं समाधान न झाल्यास संबंधित विभागाकडे अपील करता येईल असंही सीताराम राणे यांनी सांगितलं. महाराष्ट्रामध्ये 1,54,000 गृहनिर्माण संस्था आहेत. त्यामुळे त्यांच्या तक्रारींची संख्यासुद्धा मोठ्या प्रमाणात आहे.
तक्रारींची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तक्रारींचा निपटारा वेळेवर होतोच असं नाही आणि या माध्यमातून केलेल्या तक्रारींचा निपटारा वेळेवर व्हावा, लवकर व्हावा या उद्देशाने हे पोर्टल तयार केलेलं आहे. भविष्यामध्ये की या पोर्टलवर तक्रार केल्यानंतरच तुम्हाला जर समाधानकारक उत्तर मिळालं नाही तर तुम्ही अपील करू शकता. थेट तुम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडे किंवा कुठल्याही अधिकारी तक्रार करता येणार नाही. पहिल्यांदा पोर्टलवर करा. पोर्टलवर तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही फिजिकली तक्रार करू शकता. हे पोर्टल महाराष्ट्र राज्यासाठी पूर्ण आहे. ज्या ज्या विभागाची तक्रार असेल त्या त्या विभागातल्या अधिकाऱ्याकडे तक्रार जाणार आहे आणि पोर्टलवर तक्रार अधिकाऱ्याला मिळाल्यापासून 24 तासात त्याने संबंधित व्यक्तीला किंवा तक्रारदाराला व्हॉट्सअप असेल, SMS असतील किंवा त्याचं ईमेल ID असेल यावर मेसेजद्वारे त्याला त्याच्या तक्रारीची दखल घेऊन त्याचं उत्तर दिलं जाईल. त्या सभासदाला जर ते उत्तर पटलं नाही, त्याला योग्य वाटलं नाही तर तो संबंधित अधिकाऱ्याकडे या निर्णयाविरोधात अपील करू शकतो. कुठल्या स्वरूपाच्या तक्रार याच्यामध्ये येतात? गृहनिर्माण संस्थांच्या पोर्टलमध्ये 27 प्रकारच्या तक्रारींचा समावेश आपण केलेला आहे. त्याच्यामध्ये 99 फक्त या पोर्टलवर अपील करता येणार नाही, सगळ्या प्रकारच्या तक्रारी याच्यावर करता येतील. ठाणेकरांना टोल माफी मिळायलाच हवी, महाविकास आघाडीची मागणी. शहरात होत असलेली वाहतूक कोंडी, वाढतं नागरीकरण, वाढणारी वाहनांची संख्या, त्याचप्रमाणे महापालिका हद्दीत टोल नाक्यांवर होणारी गर्दी, अवजड वाहनं यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण वाढतोय. परंतु त्यावर पर्याय दिले जात नाहीत. त्यामुळे ही वाहतूक कोंडी सोडवण्यास यावी, अन्यथा वाहतूक शाखा कार्यालयाबाहेर आंदोलन केलं जाईल असा इशारा महाविकास आघाडीनं ठाण्यात घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिलाय. तसंच ठाणे, मुलुंड, ऐरोली येथील टोल नाक्यांवर MH04 आणि 05 या वाहनांसाठी टोलमुक्त करावेत अशी मागणीही काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. ठाण्यातील महाविकास आघाडीकडून आयोजित करण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहास देसाई, शिवसेना प्रवक्ते चंद्रभान आझाद, काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे, राहुल पिंगळे, बाळासाहेब भुजबळ, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विक्रम खामकर, काँग्रेसचे नेते रमेश इंदिसे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. ठाणे महापालिका हद्दीत नको तिथे डिवायडर टाकले जात आहेत. शहरातील रस्त्यांवर फेरीवाले बसवले जात आहेत. अवजड वाहनांची संख्या वाढते. दिवसेंदिवस अनधिकृत बांधकामांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. बांधकाम व्यावसायिकांची रेती, खडी, RMC आदी साहित्य घेऊन जाणारी अवजड वाहनं, ट्रक, खाजगी बस यामुळे प्रचंड वाहतुकीची कोंडी होते. महापालिका, वाहतूक पोलीस, MMRDA यांच्या चुकीच्या धोरणामुळे करदात्यांचा पैसा डिवायडरवर खर्च होत असल्याचा आरोपही चव्हाण यांनी केलाय. पर्यायी रस्ते निर्माण करणे, सबवे, रस्ते रुंद करणे, सत्ताधाऱ्यांना यामध्ये अपयश आले. मतांसाठी शहरातील विविध ठिकाणी फेरीवाल्यांना बसवलं जाते. त्याचा सामान्य जनतेला त्रास होतोय. वाढत्या वाहनांमुळे प्रदूषण होत असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. टोल नाक्यांवर बेकायदेशीररित्या टोल गोळा केला जातोय. टोल माफीसाठी मनसेनं आंदोलन घेतलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील टोल विरोधात आंदोलन केलं होतं, परंतु अद्यापही टोल रद्द झाला नाही. मनसेला आमचा पाठिंबा नाही. मात्र मनसे नेते अविनाश जाधव यांनी याबाबत घेतलेल्या भूमिकेला आमचा जाहीर पाठिंबा असल्याचंही त्यांनी सांगितलं. या पत्रकार परिषदेत वाहतुकीबाबत बोलताना सुमित बाबा कोण असा सवाल करत ठाण्यात कुठेही कसेही रस्त्यात डिवायडर टाकले जात आहेत. त्यांच्यामार्फत करण्यात आलेल्या बदलांचा फटका ठाणेकरांना सहन करावा लागतोय. त्याने केलेल्या बदलांमुळे ठाणे शहरात कधी नव्हे तितकी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे आता महापालिका आयुक्तांच्या खुर्चीवर त्याच बाबाला बसवा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष सुहास देसाई यांनी केली आहे. त्यांचं शिवसेनेच्या संपत्तीवर केवळ प्रेम आहे, परंतु आपल्याला संपत्तीचा मोह नाही. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील मेळाव्यात व्यक्त केले. निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत असं सांगत आझाद मैदानावर आझाद शिवसेनेचा मेळावा होणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. दसरा मेळावा तयारी, शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि नुकत्याच जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेनेनं काल ठाण्यात मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख, पदाधिकारी, संपर्क प्रमुख, महिला आघाडीच्या पदाधिकारी, नेते, उपनेते आदी उपस्थित होते.
या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मार्गदर्शन केलं. मागील दसरा मेळाव्याच्या वेळेस आपल्याकडे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह नव्हतं, परंतु निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयामुळे बाळासाहेबांची खरी शिवसेना आज आपण आहोत. परंतु गेल्या महिन्यात शिवसेनेच्या खात्यामधील 50 कोटी रुपये मागण्याचं पत्र आपल्याकडे आलं आणि आपण लगेच पैसे द्यायला सांगितले, कारण ही शिवसेनेची संपत्ती आहे आणि त्यांचं प्रेम केवळ त्यावरच आहे. आपल्याला संपत्तीचा मोह नाही हे आपण आधीच सांगितले. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. बेईमानी आणि विश्वासघात हा 2019मध्येच झालाय, त्यामुळे त्यांच्याकडून काही आणखीन अपेक्षा नाही, अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांना केली आहे. हलक्यामध्ये घेतल्यावर काय होतं हे माहीत आहे, त्यामुळे इतिहासामध्ये आपण जाऊ इच्छित नाही. मैदान कुठलंही असू द्या, मैदान आपल्याला आझाद मैदान मिळाले, ऐतिहासिक. आणि गेल्या वेळेस जरी आपण ठरवलं असतं तरी देखील शिवाजी पार्कला आपण सभा घेतली असती, कारण आपल्याकडे सगळे अधिकार होते. परंतु आपण ठरवलं की आपण या राज्याचे प्रमुख आहोत, मुख्यमंत्री आहोत. कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये शांतता ठेवणं राखणं आपली जबाबदारी आहे आणि मैदानासाठी वादविवाद आपल्याला नको म्हणून हे मैदान घेतलं नसल्याचंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. नाही, म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही आज सांगितलेलं आहे, सरकारने केलेल्या योजना, सरकारने घेतलेले निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे, जनतेच्या हिताचे हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करा. ते लोकांपर्यंत जाऊ नयेत आणि लोकांपर्यंत गेले तर आपलं काय होणार या भीतीपोटी वेगवेगळे आरोप प्रत्यारोप करतायत, परंतु आम्ही त्यांच्या आरोपाला कामातून उत्तर देतोय. आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे, ती यांनी विश्वासघात केला आहे मतदारांशी, हिंदुत्वाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी. त्यांना या निवडणुकीमध्ये जनता योग्य उत्तर देईल, त्यांची जागा दाखवतील. घरात बसून काम करणाऱ्यांना जनता घरात बसवेल, एवढंच मी सांगतो.